ते पूर्ण वेळ पोलीस कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहे, अनएडिटेड 100%। त्या पूर्ण व्हिडिओ फुटेजमध्ये कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही। सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस मारहाणीतच, न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात ठपका। 15 डिसेंबरच्या पहाटे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सोमनाथ यांना छातीत जळजळ व श्वास घेण्यास त्रास झाल्याने तुरुंग प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल केलं। मात्र डॉक्टरांनी सकाळी 7च्या सुमारास त्यांना मृत घोषित केलं, असे तुरुंग प्रशासनाने म्हटले होतं। सोमनाथ सूर्यवंशी यांना परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली होती, असा ठपका न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन कोठडीत मृत्यूच्या प्रकरणात चौकशी अंतशी ठेवला होता। आज 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे आयोगानुसार गुरुवारी त्याची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलिसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे। आंदोलकांनी जाळपोळ व तोडफोड केल्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केली, त्यात सोमनाथ याचाही समावेश होता। 14 डिसेंबर रोजी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर 15 डिसेंबरच्या पहाटे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सोमनाथ यांना छातीत जळजळ व श्वास घेण्यात त्रास झाल्याने तुरुंग प्रशासनाने रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी सकाळी 7च्या सुमारास त्यांना मृत घोषित केलं असून तुरुंग प्रशासनाने म्हटले कुटुंबियांनी पोलिसांवर अमानुष अत्याचाराचा आरोप केला होता। न्यायदंडाधिकारी CU तेलगावकर यांनी केलेल्या चौकशीचा गोपनीय अहवाल नुकताच मानवाधिकार आयोगात दाखल करण्यात आला आहे। या आयोगाने पुढील सुनावणी 23 जूनला ठेवली आहे। न्यायदंडाधिकारी अहवालात 70 पोलिसांवर ठपका ठेवल्याचे समजते। मानवाधिकार आयोगाने या प्रकरणी राज्याचे मुख्य सचिव, गृह सचिव, अतिरिक्त पोलीस महासंचालक गुन्हे, परभणी CIDचे पोलीस उपायुक्त यांनाही नोटीस दिली आहे। तसेच या प्रतिवादींनी केलेल्या उपायांचा अहवाल द्यावा। आकस्मिक मृत्यू म्हणून नोंदवलेल्या या प्रकरणाच्या तपासणीची प्रगती प्रतिवाद्यांनी दाखवावी। पीडित कुटुंबाला भरपाई रक्कम ठरवली आहे का याची माहिती द्यावी। न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांवर ठपका ठेवून त्यांनी नावे दिलेली आहेत। त्याने प्रत्येक पोलिसाला परभणी अधीक्षक यांच्यामार्फत नोटीस देण्यात यावी, जेणेकरून सर्वांना बाजू मांडण्याची संधी मिळेल, असं आयोगाने आदेशात म्हटले आहे। अधीक्षक प्रशांत पाटील तसेच परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या वतीने पोलीस निरीक्षक अशोक जटाळ यांनी या प्रकरणाशी संबंधित आपले अहवाल व कागदपत्रे आयोगासमोर दाखल केले आहेत। गेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेची नासधूस करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी संघटनांकडून 11 डिसेंबर रोजी परभणी शहर व जिल्हा चक्का जाम आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी आंदोलकांनी जाळपोळ व तोडफोड केल्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केली, त्यात सोमनाथ याचाही समावेश होता। 14 डिसेंबर रोजी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर 15 डिसेंबरच्या पहाटे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सोमनाथ यांना छातीत जळजळ व श्वास घेण्यास त्रास झाल्याने तुरुंग प्रशासनाने त्यांना रुग्णालयात दाखल केले। मात्र डॉक्टरांनी सकाळी 7च्या सुमारास त्यांना मृत घोषित केले, असे तुरुंग प्रशासनाने म्हटले होते। तर कुटुंबियांनी पोलिसांवर अमानुष अत्याचाराचा आरोप केला होता। या पार्श्वभूमीवर कायद्यातील तरतुदीप्रमाणे न्यायदंडाधिकारी CU तेलगावकर यांनी चौकशी सुरू केली। त्यांचा हा गोपनीय अहवाल नुकताच मानवाधिकार आयोगात दाखल करण्यात आला आहे। या आयोगाने या प्रकरणी पुढील सुनावणी 23 जून रोजी ठेवली आहे। दरम्यान न्यायदंडाधिकाऱ्यांनी आपल्या अहवालात जवळपास 70 पोलिसांवर ठपका ठेवल्याचं समजतं आहे। तर या संपूर्ण घडामोडींवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। विशेष म्हणजे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरती, त्यांनी केलेल्या विधानावरती, मृत्यूवरती केलेले भाष्य होतं, त्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा।